पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांच्या केमिस्ट्रीची राजकारणामध्ये चर्चा रंगू लागलेली आहे। मतभेद आहेत, मनभेद नाहीत अशी प्रतिक्रिया यावरती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। पवार मोदींचे चांगले संबंध हे सर्वांना माहीत आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। तर मोदी आणि पवारांना एकत्र पाहून आम्ही सुखावलो अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। तर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती पंतप्रधान मोदींनी ढोंग केलं अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। शरद पवार साहेबांचं या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान काय हा प्रश्न विचार। महाराष्ट्र लुटला, काका आणि पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला असं कोण म्हणाले? नरेंद्र मोदी म्हणाले। त्यातला पुतण्या त्यांच्याच व्यासपीठावरती काल त्यांच्याच पक्षामध्ये आहे लुटणाऱ्यांपैकी, आणि स्वतः काकांसाठी मोदी खुर्ची ओढत होते, बसायला पाणी देत होते। याला ढोंग म्हणतो आम्ही, ढोंग। ज्याच्याविषयी खरा आदर आहे तिथे राजकारण होत नाही। कालसुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर 2-5 मिनिटांसाठी का होईना एक व्यापार झाला, एक राजकारण झालं। भारत हा एक अतिशय सुसंस्कृत देश आहे आणि अर्थातच आपल्या सगळ्यांवरच अतिशय उत्तम संस्कार झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे काल मोदीजींनी जो प्रेम असेल किंवा जे काही आदरणीय पवार साहेबांना जो त्यांनी मान सन्मान वयाच्यामुळे आणि आदरणीय पवार साहेबांचे आणि माननीय मोदीजींचे अनेक वर्षाचे घनिष्ठ संबंध राहिलेत। आमचे राजकीय मतभेद, अनेक कुटुंबांची राजकीय मतभेद आहेत, पण आमचे मनभेद हे कुणाबरोबरच नसतात। मोदी साहेबांचे आणि पवार साहेबांचे संबंध काय आता नाही, ते गेले अनेक वर्षाचे आहेत। या उलट नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाल्यावर आदरणीय पवार साहेबांनी त्यांना बारामतीला पण निमंत्रित केलं होतं। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला सुद्धा मोदी साहेबांना बोलवलं होतं। त्यावेळेला सुद्धा मोदी साहेबांनी पवार साहेबांच्याबद्दलची भावना व्यक्त केली होती। त्यांचं बोट धरून हाताला आलो असं मोदी साहेब म्हटले होते। त्याच्याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया नंतरच्या कालावधीमध्ये जरूर आल्या, पण काल सर्व काय बघून आम्ही सुखावलो आहोत।